की त्याचं जे फळ मिळतं ते गोदावरीच्या काठाला एक दिवस चाललं मिळतं. एकनाथ महाराजांचं आजोबांकडे माझी बॅग आहे आणि गोदावरीला पूर्ण एक दिवस चालल्यानंतर जे फळ मिळतं ते फळ पंढरपूरला एक पाऊल टाकलं मिळतं. पंढरपूर पाठ मोठी वाट आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण सगळीच मंडळी या योजनेच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झालेला आहे. मी विचार करत होतो इथे येत असताना सहज की हे सगळे सुशिक्षित लोकांची व्यक्ती दिसते आणि आनंदाची गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. माझ्या अंतराळामध्ये विचार असा आला की वारीला इम्प्रेस झालेला उच्च शिक्षित असणारा पहिला मोठा माणूस कोण, असा महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार मी करत होतो. पुण्यामध्ये 1795-96च्या आसपास एक दिल्ली आहे कोराडेसाठी आणि ती वारकरी म्हणून वॉशरूम नाचत होती. पुण्याचा दक्षिण रोड आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि असं ते पुणे नदी प्राचीन मंदिराची 2 मजली इमारत आहे. एक अत्यंत ग्रॅज्युएट पगडी घातलेला गोरा पाठ म्हणून असणारा महाराष्ट्राच्या प्रबोधनाचा प्रबोधन कोश थोडा आवाज पुढे घ्यायचा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तिथे होते आणि रानड्यांनी बेहोश होऊन नाचणारे ते सगळे वारकरी पाहिले आणि वारकऱ्यांना त्या रानड्यांना प्रश्न असा पडला की काहीच नसताना ही लोक आनंदी कशी राहू शकतात. किती साधा प्रश्न आहे, मात्र महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सगळी मंडळी इथे जमली म्हणजे माझ्या सगळे आपण सगळी मंडळी आपण सगळीची सगळी ब्रँडच्या माझ्या नाते आपण सगळीची सगळी मंडळी जी आहे ती मंडळी शुक्रवार ते सोमवार सकाळपर्यंत जमणारी लोक. मी हे सांगितलं पाहिजे आपल्याला, माझ्या काही आईला खूप जवळचा पोस्ट आहे तरी शुक्रवारी दारू नाही. मी त्याला म्हणतो काय का दारू शुक्रवारी, तो काही नाही आठवडा संपला विकेट म्हणून दारू पितो. मी त्याला परत त्याला शनिवारी पण तो दारू पितो. मी त्याला विचारतो काय का दारू पितो, काय म्हणणे आज सुट्टी म्हणून दारू प्यायला. रविवारी जर फोन केला त्याला तर तो रविवारी पण संध्याकाळी दारू पितो का पितो, तो म्हणतो काय नाही उद्यापासून कामाचं प्रेशर असणारे म्हणून आज पितो. एका माणसाला 2 माणसांचा पगार देऊन 3 माणसांचं काम करून घेणं म्हणजे आहे बाकी नाही दुसरं काय नाही. या सगळ्या कालावधीमध्ये भरगच्च पैसे आपल्याकडे आहेत, आपली वस्तूंची लढाई चाललेली आहे. आपल्याला असं वाटतं की चांगलं ब्रँडेड जे जे असेल ब्रँडिंग ओळख झालेली आहे सर. मग अशा वेळी काय होतं की काहीच नाही, एक पिशवी आहे आणि त्या पिशवीमध्ये फक्त कपड्याचे 2 जोड आहेत. मी सांगू 2 पण नाही, एकच जोड आहे, एक अंगावर आहे आणि एक डोक्यावर आहे. एवढ्या कमी वस्तूमध्ये जीवन जगता येऊ शकतं याचं शिक्षण म्हणजे वारी आहे. आपण सगळीची सगळी मंडळी माझ्या सगळी आपण सगळी मंडळी वस्तूच्या संग्रहाच्या नादी आपण आपल्या आयुष्यामध्ये जी शांती घालून बसतोय त्याच्यावरचं उत्तर म्हणजे पंढरपूरची वारी आहे. पंढरपूरची वारी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपण सगळेचे सगळे जे हावरट झालोय, पंढरपूरची वाट ही चालण्याची वाट नाही, पंढरपूरची वाट ही थांबण्याची वाट आहे. कुठं थांबलं पाहिजे त्याचं ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. एवढं सोपं आहे. वस्तूंचा संग्रह करायला सोडला सांगा, मला सांगा सत्तेवर आलं साहेब ते आयफोनची नवीन ब्रँड लॉन्च होतो, नवीन लॉन्च होतं की आता 16 असतो 17 असतो. तो 17 लगेच काय करायचं असतं, ते पुढचं येतं नाही तर लगेच आपल्याला काय करायचं असतं, लगेच ते नव्या करायचं असतं. अरे हे जुनं झालं ते ॲपल वॉच येतो ते काय नाही 1-2 वर्षामध्ये ती सिरीज येत राहते. ही सगळीची सगळी वस्तूंच्या संग्रहाची जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा 2 गोष्टी घेऊन जाते बायका. एक पहिली गोष्ट घेऊन जाते ती म्हणजे तुमची मनशांती घेऊन जाते आणि दुसरी गोष्ट तुमचं वय घेऊन जाते. मला सांगा तुम्ही आता हातातून गेलेली वेळ एखादं 2000 स्क्वेअर फूटचं घर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला परत पण संग्रह करत सुटायचं आहे आणि आपल्या आयुष्यातलं अमूल्य संदर्भ कुठेतरी सेनापती बापट रोडला 1000 स्क्वेअर फूटचं घर मिळवण्यासाठी खर्च घालायचं आहे का?
मी सांगतो ज्ञानी माणूस जर तुम्ही असाल तर याचं उत्तर नाही असं आहे. पैसे किती मिळवले पाहिजे, इतके पैसे मिळवले पाहिजे की आपल्या जागेवर आपलं नियंत्रण राहिलं पाहिजे. हे खरंच आहे. मात्र याच्याही पलीकडे जीवनामध्ये काहीतरी शांती पाहिजे, काहीतरी स्थिरता पाहिजे, काहीतरी दिशा पाहिजे. ती शांती, ती दिशा आणि ती स्थिरता म्हणजे पंढरपूरची वारी आहे. बाकी काय नाही. मी आपल्याला सांगत होतो की त्या पुण्याच्या लक्ष्मी बरोबर ती वारकरी मंडळी नाचत होती. काही लोक तुम्ही चालू नका. मग काय करा सांगू मी, काही काही चालणारे लोक येतात, त्यांचे चेहरे टॅग मध्ये बघतात. ज्यांना माहिती नाही सकाळी उठल्यानंतर सकाळी स्वच्छ चेहरा राहायचा असतो, उठल्यानंतर ऊन पडायच्या अगोदर बरोबर सनस्क्रीन लावलं पाहिजे, नंतर काळजी घेतलं पाहिजे, परत संध्याकाळी झोपलं पाहिजे, व्यवस्थित झोपायच्या अगोदर चेहरा स्वच्छ करून व्हिटॅमिन सीचं सिरम लावलं पाहिजे वगैरे काही माहिती नाही त्यांना. आता मी सांगतो खूप शांतपणे आपण जर त्यांच्याकडे पाहिलं ना तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ना ते समाधान आपल्याला आहे का प्रश्न विचारला पाहिजे. परमार्थ मित्रांनो गोष्टी आहेत त्या करू आपण, त्या काही एका दिवसात एक टप्पा चालू होणारी गोष्ट नाही. आमच्या पिढ्यानं त्या खपल्या झालं नाही. एक टप्पा चालू काय होणार आहे, इथे येऊन काय मिळवलं पाहिजे, इथे येऊन एकच गोष्ट मिळवली पाहिजे की ज्याच्याकडे काहीच नाही तरीही तो समाधानी आहे. आणि माझ्याकडे इतकं सगळं असून सुद्धा मी अस्थिर काय, याचं काहीतरी उत्तर असलं पाहिजे. या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. उत्तर मिळेल तर आता अजिबात मिळणार नाही, अजिबात नाही मिळणार, अजिबात मिळणार नाही. काय असेल तर त्या पुण्याच्या लक्ष्मी बरोबर ती वारकरी मंडळी नाचत होती आणि नाचत असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे वरून पाहत होते. रानडे पाहत होते. रानडे ही सामान्य गोष्ट नाही. महाराष्ट्राच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये 3 विद्यापीठ होती. इतर भारतात आली 1818 आणि 3च विद्यापीठ होती. एक पहिलं कलकत्त्याचं होतं, दुसरं मुंबईचं होतं आणि तिसरं मद्रास युनिव्हर्सिटी होती. 3 युनिव्हर्सिटीज होत्या. तर 3 युनिव्हर्सिटीमध्ये त्या कालावधीमध्ये आता आपण सहज ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पोस्ट डॉक सहज करतो. मात्र त्या कालावधीमध्ये ग्रॅज्युएशन करणे ही गोष्ट मोठी होती. आणि 1850च्या सुमारास पहिला भारतीय माणूस, पहिला मराठी माणूस ग्रॅज्युएट झाला. त्या व्यक्तीचं नाव म्हणजे महादेव गोविंद रानडे हे आहे. मी सांगू आपल्याला त्या काळातला सगळ्यात उच्च शिक्षित असणारा मुंबई कोर्टाचा न्यायमूर्ती असणारा एक ग्रॅज्युएट पदवी घातलेला व्यक्ती हा आनंदाने नाचणाऱ्या वारकऱ्यांना पाहत होता. आणि पाहून विचार करायला लागला हे नेमकं काय आहे. प्रश्न पडला आणि जयेश महाराज एवढं उत्तर नाही थांबलं. आपल्याला प्रश्न पडतात मात्र आपण उत्तर शोधत नाही. आपण आपला आशीर्वाद
भारताची परिस्थिती तेव्हा वेगळी होती. आपण जातीयवादाला पोखरलेलो होतो त्या कालावधीमध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्याच्या मागची प्रेरणा तुकोबारायांच्या आगमनाची आहे. आजरेकरांचा एक फळ आहे. फळ म्हणजे वारकऱ्यांचं भजन करणाऱ्याचं एक जे युनिट आहे त्या युनिटला त्या डिपार्टमेंटला फळ असं म्हटलं जातं. त्या विभागाला काय म्हटलं जातं? फळ असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये श्रीगुरु बाबासाहेब महाराज आजरेकर नावाची एक खूप मोठी व्यक्ती होती जे स्वतंत्र तत्वचिंतक होते. तर त्यांच्या काळामध्ये गेले न्यायमूर्ती रानडे आणि रानड्यांनी समजून घेतलं हे सगळी काय भानगड आहे. आजरेकरांमध्ये ग्रंथांची पूजा केली जाते आणि तिथं जे ग्रंथ ठेवले जातात तर त्यांच्या त्या ग्रंथाच्या मंदिराला हरी मंदिर असं म्हटलं जातं. आपण आजही पुण्यामध्ये पाचोदा विभागाच्या जवळ प्रार्थना समाजाचं जे प्रमुख कार्यालय आहे रानड्यांनी बांधलेलं आणि आता त्याला नाव काय आहे तर त्याला हरी मंदिर हे नाव आहे आणि ते वारकऱ्यांकडून रानड्यांनी घेतलेलं आहे. त्यांची भागवत धर्मपर व्याख्यान आहे आणि त्या भागवत धर्मपर व्याख्यानामध्ये सुद्धा त्यांनी पंढरपूरच्या वारीचं महत्व सांगितलं. 1905 ला पंढरपूरच्या वारीवर त्यांनी पहिला आर्टिकल लिहिलं, रिसर्च आर्टिकल जे अत्यंत सोशल सायन्सच्या काम होतं. त्यांनी जातवार नोंदी केल्या कोणकोणत्या दिंड्या आलेल्या आहेत मी सांगतो आपल्याला. आता उपलब्ध असणारं वारीबद्दलचं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट काढण्याचं आहे. मला फार वाढवायचं नाही, एवढं सगळं सांगायचं कारण असं आहे आपण शिक्षित असतो म्हणजे पंढरपूरच्या वारीकडे दुर्लक्ष करायचं असतं असं काही नाही. याचं कारण असं आहे महाराष्ट्रामधला सगळ्यात शिक्षित असणारा एक माणूस जो होता पहिला माणूस त्या माणसानं पंढरपूरच्या वारीला गांभीर्याने घेतलं. आम्ही सगळे मंडळी म्हणतो आम्ही वारकरी आहोत, आम्ही वारकरी आहोत, आम्ही नव आहोत, आम्ही भागवत आहोत. रानडे असं म्हणाले की मी कोण आहे तर मी नव भागवत आहे. आपण समजून घ्या हे मी का सांगतो माहिती त्याचं कारण असं आहे. मी विचार करतो की तुम्ही सगळीची सगळी मंडळी येत बसलेली जी ही सगळीची सगळी मंडळी सुशिक्षित असणारी मंडळी. फक्त सुशिक्षित लोकांचा एक प्रॉब्लेम असतो ते ओव्हर थिंकिंग खूप करतात. ओव्हर थिंकिंग आयुष्यामध्ये शिकलेल्या लोकांची एक अडचण अशी असते की ती इतका विचार करतात इतका विचार करतात इतका विचार करतात शेवटी मानसोपचार तज्ञाकडे जावं लागतं आणि तो सांगतो लई विचार करू नका. मी खोटं नाही बोलतो आपल्याला. ADHDचं सर्वाधिक प्रमाण कुठं सापडेल आपल्याला ज्यांना माझं म्हणणं कळत असेल, ज्यांना या टर्मिनॉलॉजी कळत असतील त्यांच्या लक्षात येईल हे लई विचार करणारी लोक जी आहेत ना ते आयुष्यामध्ये खूप गोंधळ घालून ठेवतात. निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वाधिक अडचण कोण करतं तर यांचा विचार करणं हेच ठरतं. हे स्वतःच यांचे शत्रू असतात. अतिरिक्त विचार करणारी जी लोक आहेत ती लोक जेवढं आयुष्यात कल्पनालय मोठे असतात. आयडिएशनला अडचणच नाही काय. एकदा कागद समोर घेतला तर 3 तास इतकं सुंदर सादरीकरण करतील. मात्र निर्णय प्रक्रियेच्या गावाला येळकोट जन्माला बाकी दुसरं काही नाही. गोष्ट अशी आहे तुम्ही सगळी मंडळी जी आहे मला असं वाटतं आठवून की तुम्ही सगळी सगळी मंडळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांची छोटीशी प्रतिकृती आहे. मी तुमच्याकडे सामान्य अर्थाने पाहत नाही. आधुनिक शिक्षणाचं महत्व माहिती असणारा मी वारकरी आहे आणि मला आपल्याला सांगायचं आहे की आधुनिक शिक्षण त्याचं असताना तो माणूस परंपरेकडे अधिक गांभीर्याने पाहतो हे माझं निरीक्षण आणि माझं मत आहे. तुम्ही सगळी मंडळी इथं आलेला एक दिवस आला. इथं आल्यानंतर जर आपल्याला हा समाधानाचा शांतीचा रस्ता मिळाला आणि तो रस्ता हा विचाराशिवाय मिळणार नाही. या जगामध्ये सुखी झालेल्या लोकांची यादी करा आणि ते सगळे सुखी लोक म्हणजे महापुरुष आहेत. त्यांना विचारा की तुम्हाला सुखाचा रस्ता कसा सापडला. ते एकच सांगतील काही नाही मी विचार करायला सुरुवात केली. बुद्धाला विचारा गौतम बुद्धाला की सिद्धार्थ तू गौतम बुद्ध हे कसं काय झालं. ते
महाराज माझी काल चर्चा झाली होती. मी महाराजांना असं म्हणालो होतो, महाराज वारीत आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. काय लक्षात येते? काही नाही, आपल्या वाचून जगाचं अडत नाही हे कळतं आपल्याला. काहीच नाही सर, काही अडत नाही. आणि मग याचा परिणाम काय होतो माहितीये? याचा परिणाम असा होतो, आपण आपलं अस्तित्व सेलिब्रेट करायला सुरुवात करतो. याचा काय परिणाम होतो? याचा परिणाम असा होतो की चालणं आपण सेलिब्रेट करायला लागतो. याचा परिणाम काय होतो? जेवण करणं आपण सेलिब्रेट करायला लागतो. म्हणूनच वाचत नाही कुणाचं. दिवसभराचं कोणतंच टार्गेट असत नाही. कुणाला भेटायचं नसतं, कुणाला कन्व्हिन्स करायचं नसतं, कुणाला कन्वर्ट करायचं नसतं, काहीच भानगड नाही. 15 दिवस कुठलंच टेन्शन नाही. खूप शांततेनं फक्त विठोबाच्या दिशेने चालत राहणं हे आणि अस्तित्वाचं सेलिब्रेशन करणं म्हणजे पंढरपूरची वारी आहे. आणि याच्याबरोबर सेलिब्रेशन आहे. तुम्ही पहा, मला सांगा, आपण सगळी मंडळी जमलेलो आहे. इथून नाही काही जमलेले असते. इतकं मोकळेपणात नाचता येतं का? नाचायचं सोडून द्या, रोज व्यायाम केला पाहिजे सकाळी सकाळी. पहिला मंडळी आवर्जून केलं पाहिजे. पण गोष्ट मी आपल्याला सांगतो की आपल्याला हात व्यवस्थित सूर्यनमस्कार करता येईल एवढी पण त्यामध्ये जागा नाही अशी परिस्थिती आहे. आपण कुठेही राहत असतो. मला खरं सांगू द्या, आपण असं खूप बेबीच्या लेखापासून ओरडले तर मी आठवतं आपल्याला. मी सांगू, असं बेबीच्या लेखापासून विठोबा असं म्हणता येतं हे स्वातंत्र्य पंढरपूरच्या वारीमध्ये. आपण काय करतो? आपण खूप सोफिस्टिकेटेड होण्याच्या मार्केटमध्ये आपण लोकांना आपण सांगूच नाही करत. आपण लोकांना आपण बोललोच नाही. आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्येक गाणं हे स्वरात आलं पाहिजे. गरज नाही. तुम्ही कुणी असला, तुमचं गाणं स्वरात जरी नसलं तरी गाता येतं. हे बोलून स्वरात जरी नसेल तरी गाण्याचं स्वातंत्र्य म्हणजे पंढरपूरची वारी. काही नाही. हे जरी नाही सुस्वर करावे, नाही तयारी मुंगेला येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल. लोक एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना भेटत असताना लोक बोलायला सुरुवात करतात. आणि सर सांगू, बोलायला सुरुवात करत असताना लोक माणसाशी बोलतच नाही. जयेश मग लोक पोझिशनशी बोलत असतात, पदांशी बोलतात, पदांशी बोलतात. लोक काय करतात? काय करतात तुम्ही? इथून जी सुरुवात होते ना, काय करतात तुम्ही याचा अर्थ काय माहिती का? तुम्ही काय करतात यावरून मला कळावं पाहिजे तुमच्याशी कसं किती वेळ बोलायचं ते. लोक पदांशी बोलतात, लोक प्रतिष्ठेशी बोलतात. ऐका, पंढरपूरच्या वारीमध्ये माणूस माणसाशी बोलतो आणि एकच पद असतं आणि ते पद म्हणजे माऊली. इथं कुणी नाही विचार. तुम्ही सगळे मंडळी जमलेला आणि नवामानच भेटल्यानंतर तुम्हाला जे बेसिक 2-4 प्रश्न विचारतो ना, तो काय करतो माहिती? काही नाही, तो तुमची लायकी तपासत असतो का? काही नाही करत. कुठं काम करतात? कोणती कंपनी आहे? काय जबाबदारी आहे तुमच्याकडे? थोडा कंपनी काय पॅकेज आहे? कसं आहे? ह्या 2-3 प्रश्नांमध्ये काय करायचं असतं त्याला? एक तर तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे याचा अगोदर आपल्याला आलेलं असतं. तिथूनच सुरुवात होते राजकारणात. भाषेची सुरुवात राजकारणाची, व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे तिथूनच सुरुवात होते. मग नंतर काय होतं की मग त्याच्या पैशाचा प्रतिष्ठेचा विचार सुरू होतो. पंढरपूरची वारी ही वारी माणसांशी बोलण्याची यात्रा आहे. आपणच राहायचं, आपणच यायचं आणि आपल्या आपल्या कमरीमध्येच निघून जायचं. हे काही घडवं थोडंसं दोष सोडून साधनपणाशी जर आपल्याला बोलता आलं तर आपलं जगणं अधिक समृद्ध होऊन जाईल. आणि याची जाणीव आपल्याला जर काय बनवलेलं असेल तर ती पंढरपूरची वारी करून देते. मी सांगतो सेलिब्रेशन आहे तो. पंढरपूरची वारी म्हणजे काय? सेलिब्रेशन आहे. दादा मला सांगा, इतर वेळी सर तुम्ही बसलेला आहे, आपल्याला वरातीत नाचता येतं. खरं सांगा सचिन भाऊ, वरातीत कसं मलाही नाचायची इच्छा आहे. मात्र जर 31st तारीख असेल तर मला एक नाचता येईल का तिथं? माझी मर्यादा आहे. एखाद्या घरात जायला नाचता येईल का? मर्यादा आहे. एखादा उच्च पोझिशनला कंपनीमध्ये असणारा कोणीतरी आहे तर नाचता येईल का? पंढरपूरची वारी अशी आहे की तुम्ही कुणी असला तरी नाचू शकता. नाचायचं एवढं स्वातंत्र्य असणारं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कल्चरल उत्सव जर कोणता आहे तर तो उत्सव म्हणजे पंढरपूरची वारी आहे. हे सदाशिव पेठेमध्ये राहिलं. मी सांगतो आपल्याला, गणेश उत्सव भन्नाट असतो, काय अडचणच नाही.
ही सहज आहे की नाही याच्यामध्ये कुणालाही सहभागी होता येते नाही. त्याच्यासमोर थिरकणं नावाची गोष्ट आहे का जी उन्माद निर्माण करणारी आहे. मात्र शांतीचा रस माजरायचा असेल तर काळ भूमुखाच्या तालावर नाचलं पाहिजे. याचं भान म्हणजे पंढरपूरची वारी आहे. इथं नाचता येतं चांगलं, इथं सांगू इथं स्वर तुम्ही गाता येतं तुम्ही कुणी असा काही असा मोकळेपणानं पुण्यात बसून आपल्याला सवाई करणं ऐकता येईल. आपण फार गातो ते कुठे गातो बाथरूममध्ये गातो शॉवर सुरू झाला की मग सुरुवात होते ते गातो. तुम्ही सांगू आपल्याला आपला आवाज जरी घसाट असला तरी सुद्धा गाता येणं ही गोष्ट म्हणजे ती पंढरपूरच्या वारीमध्ये घडते. ते मध्यंतरी एक गोष्ट समजून घेतो. सध्या लोक खूप तणावात आणि मी आता गॅलर मॅटचं एक खूप सुंदर पुस्तक वाचलं. 2 पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचलं पाहिजे. स्कॅटर्स माइंड नावाचं पुस्तक आहे, आवर्जून वाचलं पाहिजे. खूपच सुंदर पुस्तक आहे, खूपच सुंदर पुस्तक आहे. आणि त्याचंच एक दुसरं पुस्तक आहे बॉडी सेज नो. अशी 2 पुस्तकं आहेत, आवर्जून वाचा, नोंदून घ्या, आवर्जून वाचले पाहिजे. पुढच्या 15-20 दिवसात काय वाचायचं तर मी हे वाचायचं. तो असं म्हणाला की हे सगळं आपल्याला पिगमेंटेशन येतं, आपल्याला डोळ्यावरती काळे वर्तुळे येतात, आपल्या शारीरिक व्याधींना सुरुवात होते. ही कशी होते तर तो म्हणाला काही नाही, आपण आपला तणाव म्हणून धंदा बोलतो. आपण काय करायचं ते दाखवून करतो, दबाव टाकतो. मन मोकळे लोकांना बोलणारे लोक जे आहेत जास्त पाळणार लागतात आपल्याला ते खुले असतात. हे दाखवून राहणारे जे लोक आहेत ही गोंधळ करतात. मग म्हणजे काय करायला पाहिजे म्हणजे काय डॅमेज थेरपी शोधल्या म्हणजे उदाहरणार्थ साधी गोष्ट अशी आहे काही जमीन उतरली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. चालू गोष्ट आहे ही नॉर्मल आहे. पण काय केलं पाहिजे काहीतरी असं केलं पाहिजे की मी ते थोडंसं सर्च केलं डॅमेज थेरपी. डॅमेज थेरपी गोष्ट अशी आहे की विदेशामध्ये अशा काही जागा असतात, काचेच्या वस्तू ठेवलेल्या असतात, काही पैसे द्यायचे हातात खोल असतो आणि आपल्याला वाटेल तेवढ्या काचेच्या वस्तू पडायचं आणि आपला जो राग आहे तो शांत करायचा. तुम्ही सगळे शिक्षक मंडळी तुम्ही जास्त व्यवस्थित पद्धतीने ते पहा. म्हणजे काय करते की आपला सगळी मनात जायला ते निघून जाईल. मी विचार करत होतो कालच आपले कसं झालं की आम्ही टाळ वाजवत असताना काय करतो करा ती निघूनच जातं ना सगळं. आम्हाला स्वतंत्र डॅमेज थेरपीची गरज नाही करायला. आम्हाला स्वतंत्र डिटॉक्स होण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही. वारीत आलं की डिजिटल डिटॉक्स होतो. किती सुंदर आहे. वारीत स्क्रीन टाईम आता इतका वाढला आपल्या सगळ्या मंडळींचा की तो एकदमच काय तो एकदम निघून जातो. पुढे सांगतो वारीमध्ये सेलिब्रेशन हे सांगत होतो. आपले फूड पॅटर्न पण आहे ऐकले आपलं फूड पॅटर्न पण वारीला खूप शांततेत आपण जर पाहिलं ना वारी म्हणजे महाराष्ट्राची छोटी प्रतिकृती असं म्हणतात. सर बोलत होते मी असं ऐकत होतो माझ्या लक्षात आलं की हा माणूस जुन्नरकडचा दिसतो. तुम्ही बोलायला सुरुवात करा मला लगेच सांगता येईल कुठलं लगेच होईल. वारीमध्ये आपल्याला भाषेचे वेगवेगळे पॅटर्न दिसतात. फार काही ऐकलं आणि तुम्ही जर कानाला रसिक असाल ना तर तुम्हाला इथं खानदेशी टोन मिळेल ऐकायला. इथं तुम्हाला कोल्हापूरचा टोन मिळेल, कोल्हापूरच्या काही चंदगडचं पण मिळेल. इथं तुम्हाला खानदेशाचाही मिळेल, नाशिकचाही मिळेल, संगमनेरचाही मिळेल आणि सांगू पुणे ग्रामीणचाही मिळेल आणि सदाशिव पेठही मिळेल. आपण जीची भाषा पण मिळू लागलेली आहे. तर काय 4 वाक्याचं काय 4 शब्दांचं वाक्य असलं तर त्यातले 2 शब्द हे इंग्रजी असतात हे ऐकायला मिळतं. भाषेचे सगळे फ्लेवर्स मराठीच्या वारीमध्ये पुढे आपल्याला आता मी तुमच्या दिल्लीमध्ये आणि मी बऱ्याचदा काय होतं की वेगवेगळ्या दिल्लीमध्ये जाणं होतं. आमचा मित्र परिवार आहे. माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की इथं कोल्हापूरची दिल्ली असेल तर त्याच्या आमटीची चव वेगळी, सोलापूरची दिल्ली असेल तर त्यांच्या आमटीची चव वेगळी. एकच जरी असेल ना काय खाद्यपदार्थ तरी त्याची चव वेगवेगळी आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या खाद्य संस्कृतीचं दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर रोज
किलोमीटर असेल. भाकरी करणारे जे लोक आहेत, नगरचे लोक भाकरी करताना वेगळ्या पद्धतीने करतात. आणि सोलापूरवाली मंडळी किंवा इकडं मराठवाड्यातील मंडळी येतात जे ज्वारीच्या भाकरी करताना वेगळ्या पद्धतीने करतात. सोलापूरला आपण खाली गेलो तर तिथं जेव्हा शेंगदाण्याची चटणी होते, ती चटणी होत असताना त्याच्यामध्ये मसाला कमी शेंगदाणा जास्त असतो. आणि आपण जेव्हा इकडच्या बाजूला जातो तर इकडे लक्षात असं येतं की तिथं चटणी होत असताना तिथं शेंगदाण्याचं प्रमाण कमी असतं, मसाला जास्त असतो. असं म्हणतात हे सांगण्याचं कारण असं आहे, वारी हे सेलिब्रेशन आहे आणि ते खाण्याचा सुद्धा उत्सव आहे. वारी हा खाण्याचा उत्सव आहे. पहिला खाना ऑर्गेनिक खाण्याचा उत्सव आहे. इथलं जे सेंद्रिय खाद्य परंपरा आहे, त्या खाद्य परंपरेचं दर्शन म्हणजे पंढरपूरची वारी. आपण सगळीची सगळी मंडळी असं सेलिब्रेशन करण्यासाठी या वारीच्या आपल्यावर जात आहे. मी खूप आपल्याला दोन नमस्कार करतो. आपण सगळी मंडळी छान पद्धतीने पुढे जातात. मी विचार करून आलो बोलताना की तुम्हाला काहीतरी अर्थ सांगावा. जोडजोडून येऊला ती गडी तिची वाटेला तरी पावसी अव्यक्त जिया पावसी अव्यक्त निजधाम माझ्या या ओळीवर मी विचार करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांची नव्यात ओवी आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं की बाबा झटपट वेगळा हो आणि वेगळा होऊन काय कर, वेगळा होऊन भक्तीच्या वाटेला का. आणि जर तू या वाटेला चालत निघाला तर अव्यक्त असणाऱ्या निजधामापर्यंत जाशील. असा काही एक विचार मी करून आलो होतो. म्हणून मी येथून इथला हवामानाचा अंदाज पाहिला आणि हवामानाचा अंदाज करून आपल्याशी खूप आकलन मनात बोललो. मी खूप वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. सर्वांची काय एआयच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आमच्या सचिन दादा, भूषण दादा सचिन दादा, भूषण दादा ही सगळी मंडळी एकत्र येऊन आपण सगळीच एकत्र येऊन ते सगळ्याची सगळं उत्तम पद्धतीने करतायत. मी अंतःकरणपूर्वक आपल्याला वंदन करतो, नमस्कार करतो. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्या विचारांच्या आश्रयाला जा अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. या प्रसंगी आदरणीय हरिभक्ती पारायण जयेश महाराज गणपती या ठिकाणी उपस्थित होते. फलटणला आपल्याला त्यांना ऐकायची संधी मिळणार आहे. फलटणला जे सगळे मंडळी असतील त्यांना फलटणला त्यांना ऐकायची संधी मिळणार आहे. मी पण येणार आहे त्या दिवशी ऐकायला महाराजांना ऐकायला मी पण येणार आहे. खूप अंतःकरण करतो, आपल्याला नमस्कार करतो. पंढरपूरची वारी छान सेलिब्रेट करत असतात. उत्तम चांगला आनंद घेऊन जा. आता एका टप्प्यावर आलेला असाल तर पुढच्या वेळेस 2 टप्पे चालतात. बरं, त्यांची थोडीशी उत्सुकता वाटत असेल ना, पूर्ण झाला 15 दिवस अत्यंत आनंदात मस्त झाला. दुःख द्या
पंढरपूरच्या वारीबद्दल आहे ना आपल्या अत्यंत जीवलग माणसाशी बोला सध्या कार्यक्रम करायचा. अरे कोणाचा अनुभव कसा शेअर करा, काय करा, लाईक करा, शेअर करा, तुमचं सबस्क्राईब करा, तुम्ही काय करा, काही नाही हा नातेवाईक लागू पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, मुक्ताला एकादशी करा, पंढरीची वारी करा, तुमच्या सगळ्यांना जन्मोजन्मी पंढरीची वारी बघू अशी अपेक्षा पांडुरंग परमेश्वराच्या प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करतो. आणि झालेली सेवा सर्व आता प्रवचन संपलं, एकच घंटा बोलतो थांबतो. ते काय ते बनावट माणूस नसल्यामुळं अशी सुरुवात करायची, समारोप करायचा, अशा भानगडी काय मला जमत नाही. समजून घ्या सरळ पण नाही, पगार आहे. हे सगळ्याचे सगळं जे भारतीय तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ऑनलाईन मोडमध्ये शिकवतो. आता ज्यांना सांगितलं आणि त्याचं काय ऑनलाईन कीर्तन गुरु आमच्याकडं ऑनलाईन कीर्तन शिकवतो आपण आणि त्याच्यामध्ये दररोज सकाळी 7 ते 8:30 या वेळेमध्ये शिकवतो. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्याला प्रचंड प्रतिसाद सध्या मिळतो. मला वाटतं एवढंच बोलतो, बाकी सगळी हुशार मंडळी शोधा, सर्च करा, उत्सुकता असेल तर भेटा. सर्वांना कृष्णारी बाबा धर्माची पताका जगामध्ये उंचीवर नेण्याचे काम तरुण कीर्तनकार मंडळी या ठिकाणी करत असतात. या निमित्ताने आणि आमचं नातं महाराज एकदम झालं. 12 वर्ष एकूण 2013 साली तुम्ही आमच्याशी संलग्न झाला म्हणजे एकदम पूर्णपणे आपण एकमेकाशी संलग्न आहोत. पंढरीची वारी का करावी आणि पंढरीची वारी म्हणजे काय याचं सुंदर विवेचन या ठिकाणी हरिभक्तपरायण सचिन महाराज, सचिन पवार तरुण कीर्तनकार यांनी या ठिकाणी केलं. मी ज्ञानदा प्रकारे संस्था आणि या दिंडीच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी श्याम माऊली कोचरकर आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं आणि सचिन पवार यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्याचप्रमाणे ज्यांच्या नावामध्ये जय आहे आणि भाग्य आहे, दोन्ही गोष्टी आहेत. ज्यांचं नावामध्ये जय आहे आणि भाग्य आहे, ज्यांच्या नावामध्ये जय आहे विषयात भाग्य आहे अशा आहे. जयेश नारायण भाग्यवंत कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आणि महाराजांना ओळखलं कुठली मंडळी आहे? भीमाशंकर भगवान की जय. तर ज्यांच्या नावामध्ये जय आहे, भाग्य आहे अशा जयेश महाराज भाग्यवंत यांचाही सन्मान ज्ञानदा वारकरी संस्था असू द्या. ठीक आहे, नवोल्लेख करतो. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध मधुर वादक हरिभक्तपरायण नळोबा महाराज गोडणकर, नळोबा महाराजांच्या या ठिकाणी ठीक आहे जयेश महाराज आम्हाला पुढे मिळणार आहे, परंतु नळोबा महाराज कदाचित पुढे जातील आमच्या आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आशिष माऊली भेटा. आशिष माऊली यांच्या या ठिकाणी करतो. आणि आज जवळपास गेली 40 वर्ष या नवनंद नावामध्ये जवळपास 1000 वारकऱ्यांना जे अन्नदान करतात त्यांच्या घोडेगाव नगरीचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये असे सुखदेव शेठ चंदूरकर की शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस
परंतु वारकरी सेवा केल्यानंतर त्याचं फळ काय मिळतं याचा अनुभव ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे घेतला ते सुखदेव शेठ जंबूकर यांचा देखील आम्ही या ठिकाणी ज्ञानदा वारकरी संस्था आणि AIDNTतील सर्व वारकरी कंपनीच्या वतीनं या ठिकाणी आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष ईश्वरजी कदम यांच्या हस्ते जंबूकर महाराजांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. गेले 40 वर्ष लंडन नगरीमध्ये हा माणूस एक हजार वारकऱ्यांना अन्नदान करण्याचं पवित्र काम या ठिकाणी करत आहे. त्यांनी त्यांच्या आई जिजाबाई जंबूकर यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. त्यांची 2 मुलं सुजित आणि अजित हे देखील चाकणमध्ये आईस्क्रीमच्या व्यवसायामध्ये तो रॉयल आईस्क्रीम म्हणून चाकणमध्ये फेमस आहे आणि त्या आईस्क्रीम शून्यातून विश्व निर्माण करणारा परंतु वारकऱ्यांची सेवा मनोभावे करणारा अशा सुखदेव जंबूकर त्यांच्या संपूर्ण परिवाराला आपणा सर्वांचे आशीर्वाद लाभो अशी या निमित्ताने प्रार्थना करतो. ज्याही मंडळींना या ठिकाणी अन्नदानासाठी आणि कदमच्या धर्मशाळेसाठी कोणाला देणगी द्यायची असेल या ठिकाणी आमच्या संस्थेचे सर्व विश्वास मंडळी या ठिकाणी बसले पुस्तक आहे QR आहे त्याच्या सर्वांना उपयोग करता येईल. रक्षित मागे झाले का जेवणाचं झाले का जेवणाचं किती वेळ झालं यांचं होईल ना यांचं होईल तर एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांनी भक्तीचा आनंद या ठिकाणी घेतलेला आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे प्रेम आमची ग्रामीण भागातील जनता आहे सर्वसामान्य माणूस आहे आणि सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेला तुमच्यासारख्या मंडळींची जोड मिळते त्यावेळेला निश्चितपणानं आम्ही घोड्याच्या तोडीला त्या ठिकाणी पुढे जाऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे. असं प्रेम भविष्यात देखील आपल्या सर्वांचं या संस्थेवर राहू अशा निमित्तानं आपल्याला विनंती करतो. सचिन भाऊला विनंती करतो आलेल्या सर्व पाहुण्यांना आपण भोजनाची विनंती करा त्या ठिकाणी घेऊन जा आणि उर्वरित आपल्या सर्वांना 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी भोजन मिळेल. सर्वांना रामकृष्ण हरी. भगवान रिलॅक्स व्हा. बराच वेळ झालं दमून आला भजन केलं आनंद मिळवला आता थोडा रिलॅक्स व्हा. 15 मिनिटांमध्ये सर्वांना त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. रामकृष्ण हरी. ज्यांनाही कोणाला अन्नदानासाठी काही देणगी द्यायची असेल त्या ठिकाणी संस्थेचे विश्वस्त मंडळी या ठिकाणी आहेत. संस्थेचा उपयोग उपलब्ध आहे.